तर लोकसभा निवडणुकीला अजितदादांनी स्वतःच्या बहिणीला छळलं असं वक्तव्य केलंय मेहबूब शेख यांनी। स्वतःच्या बहिणीचे झाले नाही, दुसऱ्याच्या बहिणीचे काय होणार अशी टीका त्यांनी केली आहे। तर अजित पवार यांच्यावर मेहबूब शेख यांचीही जोरदार टीका आहे। अजित पवारांनी कधीही सुप्रिया सुळेंना छळलं नाही यावर असं प्रत्युत्तर रुपाली पाटलांनी दिलंय। मेहबूब शेख यांनी तोंडाला लगाम लावावा असं देखील रुपाली पाटलांनी म्हटलंय। लाडकी बहीण म्हणून कोण मिरवतोय? अजितदादा। खरं तर कोल्हे साहेब, अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द ऐकल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेला छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणतायत। अहो दादा, तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही, महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे? तुझ्या लगाम लाव, काय बोलतोय ते आधी बघ। तू आणि तुझी ताई मुंह में राम आणि बगल में छुरी वागणारे आहात। अजितदादांनी कधीही सुप्रिया ताईला छळलं नाही, उलट तुझी ताई आणि तुमच्यासारखे हे चेडेगोटे जे आहेत ना, ते मुंह में राम बगल में छुरी सारखे वागत होते। आणि हो महबूब भाऊ, आम्ही लाडक्या महाराष्ट्राच्या ज्या बहिणी आहोत ना, त्या अजितदादांच्याच आहोत आणि अजितदादांच्या सोबत आहोत। महबूब शेख, तोंडाला लगाम लाव, एवढंच सांगते तुला।